अर्धेला का उधारी तू पैसे दे आधी. अर्धेला का उधारी तू पैसे दे बर का. अर्धे तुला का पैसे आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली तुम्ही दोघे एडे बोकाची काय करताय ते बघाय थांबलोय मी कवी बोली ओ कवी अहो येडे भोकाचं कोणाला म्हणताय अहो माशाला पावाय आणि अध्यक्षाला हा शिकवायचं नसतं तुम्ही मला म्हणताय माशाला नसतं शिकवायचं पावायला परत जर मला असं म्हणला तर मला अजिबात वेळ लागणार नाही तुम्हाला कोपऱ्यात नेऊन काय 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 बोलायला अरे पप्पे ह्यात जाऊन दे अरे मला उधारीवरती मावा दे ना भाव तुम्हाला किती पण पाणी लाव पण तुला उधारी मावा नाही भाऊ. केविलवाने तोंड करून तुम्हाला ते म्हणतात ते भाव परत जर मागितली उधारी तर टाका त्यांच्यावरती घाव आणि सुजवा त्यांचे दोन्ही पाव ओ कवी तुम्हाला एक सल्ला देतो काय अध्यक्षाच्या नादाला लागायचं नाही हा तुम्ही मला म्हणताय तुम्हाला देतो मी सल्ला कवियाबुलीची कविता अख्ख्या महाराष्ट्रात करते कल्ला माझी कविता ऐकून अचानक माझ्यावरती होतो हल्ला आणि परत जर मला दिला सल्ला तर तुमच्या हातात देईन मी माझा काय 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 मोकळा गल्ला ए यार पप्या ह्याला हाकल ना बाबा इथनं तुम्ही त्यांना म्हणताय ह्यांना इथून हाकला असं बोलून बाळा तू खरं खरं चुकला तू माझी चापट खाशील जर मावा खाऊन इथं चुकला आणि तुला खरं खरं सांगतो तुझ्यासारखा अध्यक्ष माझ्या पुढे खूप वेळा वाकला ओ कवी ते सगळं राहू द्या. तुम्हाला काय देऊ. तुम्ही मला म्हणताय तुम्हाला काय देऊ अरे बाबा तू इथनं जा ना का तुला खरं खरं कोपच्यात घेऊ अरे काय लाका तुम्ही दोघांनी लाका मला येड्यात काढलेला का हाला तुम्ही इथनं. पान खायला आलतो मी महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध कवी टपरीवाला तर येड बोकाचा पण इथं जमल्यात उधारीवरची येड झवी